नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अनेक कलाकारांनी छोट्या पडद्यावर म्हणजे सिरियल मध्ये आणि मोठ्या पडद्यावर म्हणजे चित्रपटांमध्ये साकारलेली आहे। आणि या सर्व कलाकारांमध्ये कोणत्या कलाकाराची भूमिका सर्वात जास्त जवळ जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि मी माझं मत सांगणार आहे, तुम्ही सुद्धा तुमचं मत कमेंट मध्ये सांगू शकता। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिला कलाकार आहे ज्याने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या सिरियल मध्ये, अमोल कोल्हे यांच्या सिरियल मध्ये ज्यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती ते होते शंतनू मोघे। आणि ह्या कलाकाराची भूमिका प्रेक्षकांचं म्हणणं असं आहे की सर्वात जास्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ जाते। आणि माझंही म्हणणं असं आहे की खरंच त्यांचा जर अभिनय पाहिला, त्यांची नजरेची जरब पाहिली आणि इमोशनल सीन्स मध्ये सुद्धा त्यांचे जे इमोशनल अटॅचमेंट पाहिले आणि चालण्याची स्टाईल सुद्धा पाहिली, तर एकंदरीत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजच आहेत असं कुठेतरी आपल्याला वाटायला लागतं। रावरंबा या चित्रपटामध्ये सुद्धा शंतनू मोघे यांनीच शिवरायांची भूमिका साकारली होती। आणि दुसरा कलाकार म्हणजे तानाजी या हिंदी चित्रपटामध्ये ज्यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती ते शरद केळकर। आणि त्यांना ह्या भूमिकेमुळे जास्त नाव मिळालं हिंदी सिनेसृष्टीत। आणि जेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणा असं जेव्हा ते पत्रकाराला जेव्हा सांगतात तेव्हा त्यांची इतकी पॉप्युलॅरिटी झाली होती की तुफान पॉप्युलॅरिटी आपण सर्वांनीच ते सोशल मीडियावरती पाहिलं होतं। आता वेळात की भूमिका कशी साकारली होती तर खरंच उत्तम भूमिका साकारली होती। त्यांची जी चालण्याची स्टाईल होती, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जसे चालायचे तसंच वाटतं। त्यांचा अभिनय असेल, त्यांची नजरेतली जरब असेल, डायलॉग डिलिव्हरी असेल, अगदी सुपर्ब। आणि एकंदरीत जो लुक, जी हाईट हवी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलसाठी ती खरंच शरद केळकर यांच्या त्या लुक मध्ये आणि त्यांच्या अभिनयामध्ये दिसून येत होती। आता वेळात की दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटामध्ये ज्या कलाकारांनी शिवरायांची भूमिका साकारली होती चिन्मय मांडलेकर। चिन्मय मांडलेकर यांचा जर का अभिनय पाहिला तर खरंच उत्तम आहे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमधला, परंतु लुक वाईज थोडंफार त्यांच्या हाईट मध्ये कमतरता मला पर्सनली जाणवते। त्यांचा लुक अजून म्हणजे त्यांचा लुक थोडाफार कमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास जाणारा वाटतो। पण जर का अभिनय पाहिला तर खरंच उत्तम अभिनय आहे। जर का तुम्ही मोनोलॉग पाहिला, जो मोठा डायलॉग पाहिलात शेर शिवराज या चित्रपटामधला, तर खरंच संवादाची फेक खरंच उत्तम आहे। आणि नजरेत सुद्धा त्यांच्याही जरब दिसते जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेत असायची। तर त्यांचाही अभिनय मला खूप आवडतो। आता की भूषण प्रधान यांनी सुद्धा छोट्या पडद्यावर म्हणजे सिरियल मध्ये शिवरायांची भूमिका साकारली होती, परंतु मला खरंच सांगायचं तर त्यांची भूमिका किंवा त्यांचा अभिनय आवडला नाही। कारण एवढे सगळं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतले जेव्हा कलाकार पाहतो तेव्हा खरंच मला वाटतं की भूषण प्रधान यांचा अभिनय कमी पडतो आणि त्यांचा लुक सुद्धा कुठेतरी कमी पडतो। आता नंतरचा कलाकार म्हणजे अमोल कोल्हे। अमोल कोल्हे यांनी छोट्या पडद्यावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे आणि मोठ्या पडद्यावर सुद्धा शिवप्रताप गरुडझेप यांच्या ह्या चित्रपटामध्ये त्यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती। आणि मला वाटतं की पर्सनली असं माझं फिलिंग आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अमोल कोल्हे मला त्यांचा अभिनय खूप आवडतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत त्यांचा जो कसलेला अभिनय हवा तो मला वाटतं की तिथे कमी पडतात। पण छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत ते खरंच उत्तम वाटतात। जे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही जी सिरियल होती त्यामध्ये खरंच उत्तम अभिनय केला होता त्यांनी ॲज अ छत्रपती संभाजी महाराज। पण कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अभिनय कुठेतरी कमी वाटतो त्यांच्या भूमिकेचा अभिनय अमोल कोल्हे यांचा। आता वेळात की महेश मांजरेकर यांनी सुद्धा शिवरायांची भूमिका साकारली होती, परंतु तो विषय वेगळा होता, त्यासाठी ती भूमिका कमी होती। पण तिथल्या त्यात त्यांची भूमिका मला त्यांचा अभिनय आवडला होता, पण लुक पुन्हा एकदा कमी वाटतो। आणि म्हणजे जो लुक हवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी जो ऑरा हवा आहे तो मला वाटतं की तिथे कमतरता वाटली, पण तो विषय वेगळा होता त्यामुळे आपण जास्त त्याबद्दल बोलू शकत नाही। तर हे कलाकार होते, अजूनही कलाकार असतील कदाचित माझ्याकडनं सुटले असेल, पण
मला जे कलाकार वाटले ते मी सांगितले. तुम्हाला कोणती सगळ्यात जास्त भूमिका आवडली ते सांगा. पण मला मी सांगतो की स्पेशली शंतनू मोघे ह्यांची भूमिका, त्यांच्याकडे त्या सगळ्या क्वालिटीज आहेत. म्हणजे हाईट आहे, संवादाची फेक आहे, देहबोली आहे, तो स्वभाव आहे जसा शिवरायांचा होता. ते मला ते सगळं असं वाटतं की त्या सगळ्या क्वालिटीज शंतनू मोघे सरांमध्ये आहेत. आणि जर का एखाद्या मोठ्या चित्रपटामध्ये जर का त्यांना संधी मिळाली, जशी रावरंभामध्ये ह्या चित्रपटामध्ये संधी मिळाली, तसं मोठ्या चित्रपटामध्ये संधी मिळाली तर ते नक्कीच त्या संधीचं सोनं करू शकतील. तर मला पर्सनली शंतनू मोघे सरांची भूमिका सर्वात जास्त आवडली ॲज अ छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला कोणाची भूमिका आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ आपला छत्रपती संभाजी महाराजांची ज्या कलाकारांनी भूमिका साकारली आहे त्यांच्याबद्दलचा असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.